हॅलो, नमस्ते. आजच्या मिनी ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत. मी रुपाली आणि तुम्हाला वाटत असेल आलं खिसले का? तर आलं खिसलेलं नाही, तर ही आपली ओली हळद आहे. तर आता ओल्या हळदीचं आपल्याला बनवायचं आहे हळदीचं दूध आणि त्यासाठी आपल्याला हळदीची पावडर नाही वापरायची. तर आपल्याला मस्त असं मी आता गाईचं दूध घेतलेलं आहे आणि जेवढी हळद खिसून घेतलेली आहे, तर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जास्त दूध असेल तुम्ही अजून खिसू शकता. तरी मी आता 2 ते 3 कपाचं दूध बनवलेलं आहे. तर तुम्हाला जसं तुमची क्वांटिटी आहे तसं दूध घ्यायचे आणि त्यानुसार आपल्याला ओली हळद पण घ्यायची आणि खिसून घेतल्यानंतर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही त्यात साखरही घालू शकता, पण शक्यतो साखर नाही घातलेली बरी. आणि ह्या हळदीच्या दुधाने आपले जे छोटे मोठे पेन असतात शरीरातले, तर ते कमी होण्यास मदत होते. आणि रोज संध्याकाळी तुम्ही जर पिले तर त्या सवयीने तुम्हाला छान झोपही येते आणि शांत झोप लागते हळदीच्या दुधाने. आणि लहान मुलं जर असतील तर तुम्ही थोडीशी साखर टाकून द्यायचे आणि तुम्ही स्वतःही घ्यायचे. लहान मुलांसाठीच आपण प्रत्येक वेळेस करतो, पण कधीतरी स्वतःसाठीही वेळ देऊन स्वतःसाठीही काहीतरी बनवायचे. तर आपण पण घ्यायचे आणि बिना केमिकल विरहित असे हळदीचं दूध तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय.